सद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय। सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय। गुरुवर्य बनशे महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। चंद्र भगवान की जय। कृष्ण भगवान श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणांचा अभंग. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवनाचं आणि जन्म मृत्यूचं गूढ उकलल्यानंतर जीवनाविषयीचा काही अनुभव आणि ईश्वर तत्वाची काही अनुभूती आल्यानंतर देहाचं नाशिवंतपण ध्यानात आल्यानंतर अशा सगळ्या विचारा अंती आता म्हणून सुरुवात करतायत की या जगामध्ये मी का म्हणायचं आणि माझं तरी कशाला म्हणायचं. आता न म्हणे मी माझे आणि मग ओझं तरी कोणत्या गोष्टीचं घ्यायचं. ने घे भार काही ओझे. संपूर्ण सृष्टी ईश्वर सामर्थ्यानं निर्माण होते, त्याच्या संकल्पनेनं संचालित होते आणि त्याच्याच इच्छेनं परत देह असो किंवा ब्रह्मांड असो याचा लय प्रलय देखील त्याच्या सामर्थ्यानंच होतो. म्हणून तूची तारिता मारिता कळो आलासी निरुता. महाराज जे कळो आलासी म्हणतात हे जास्त या अभंगामध्ये महत्वाचं आहे. अवघा तूच जनार्दन संत बोलती वचन. परमेश्वरा हे संपूर्ण जगत तुझ्याच सत्तेनं शक्ती ते आम्हाला आता कळलेलंही आहे. म्हणून या ब्रह्मांडामध्ये या मृत्यूलोकामध्ये आम्ही 2 दिवसाचे यात्रेकरू वाटसरू पाहुणे आहोत. तुका म्हणे काही माझे तिळ भरी नाही विठाला. अभंगातील 4ही चरणांचा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर ठेवला. ज्या निमित्ताने आज कीर्तन सेवा आपण भगवंताच्या चरणी रुजू करतो आहोत ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. करजगाव हल्ली मुक्काम अमळनेर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर कंक पाटील परिवार आणि या परिवाराच्या थोरल्या भाऊजाई, या परिवाराच्या पूजनीय माता कैलासवासी गंगा भागीरथी सीताबाई मोहन पाटील कंक यांचं आपल्यातून जाऊन आज वर्षपूर्ती होते आहे आणि आज प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं केलं जातंय. त्यांचे दीर श्री ज्ञानदेव भगवंत पाटील कंक, दुसरे दीर आपले सर्वांचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्तीपरायण नामदेव भगवंत पाटील कंक, त्यांची मुलं आणि आपणा सर्वांना सुपरिचित असलेले आदरणीय श्री अण्णासाहेब मोहन पाटील कंक, श्री पोपटराव मोहन पाटील कंक, मातोश्री सीताबाई यांच्या मुली गंगा भागीरथी सुमनबाई वसंतराव गायके, सौभाग्यवती पुष्पाताई राधाकिसन भालसिंग, सौभाग्यवती मंदाकिनी वसंतराव पाटील काळे, असा हा संपूर्ण परिवार. विशेष करून या कंक पाटील परिवारातील सुना, नातवंड, नातसुना आणि संपूर्ण अत्यंत चांगला आदर्श मोठा असलेला हा परिवार आज आपल्या मातोश्रींचं अतिशय श्रद्धापूर्वक हे श्राद्ध पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या निमित्तानं अमळनेर, करजगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्याचबरोबर कंक पाटील परिवाराचे नातेवाईक, स्नेही, मग ते परमार्थ स्नेही असतील, ते उद्योग व्यवसाय नोकरीच्या माध्यमातून स्नेहसंबंध असतील, अशा सर्व स्तरातून
आपण सर्वच मंडळी उपस्थित आहात आणि विशेष करून वारकरी संप्रदायाच्या उपासनेतला हा परिवार आहे. वैकुंठवासी गुरुवर्य श्रद्धेय बनसी महाराज तांबे यांचा सहवास या परिवाराला लाभला. वैकुंठवासी गुरुवर्य श्रद्धेय रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांचा विशेष सहवास आणि सेवा या परिवाराला घडलेली आहे. आणि अशा संत सहवासामध्ये आजही सर्व मंडळी वाटचाल करतायत. या ठिकाणी आवर्जून आपले सर्वांचे स्नेही आणि आमचे आदरणीय गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण भगवानजी महाराज जंगले शास्त्री उपस्थित आहेत. त्याचबरोबर गायनाचार्य लक्ष्मणजी महाराज नांगरे, सचिनजी महाराज पवार, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण माकोडे महाराज, हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज बिरदवडे, हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज, हरिभक्तीपरायण प्रताप महाराज कोलते या परिवाराचे ते जवळचे नातेवाईकच आहेत. त्यांची बहीण या परिवारात आहे. त्याचबरोबर शशराव तात्या जगताप, हरिभक्तीपरायण गोकुळ मिस्त्री, हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज ताकटे, हरिभक्तीपरायण आमचे स्नेही पुराणे महाराज, या निमित्तानं आमचे हरी महाराज वाकचौरे हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमची सगळी तरुण ज्येष्ठ भजनी मंडळी सुद्धा, भजनी मंडळ करजगाव, भजनी मंडळ अमळनेर, समस्त भजनी मंडळी पानेगाव, मांजरी, शिरेगाव, खेडले, त्याचबरोबर समस्त भजनी मंडळी आमचे लांडेवाडीकर दरंदले पाटील आणि लांडेवाडीची भजनी मंडळी, गणेशवाडी, माळस पिंपळगाव, तिळापूर आमचे पवार सर आणि तिळापूरची सर्व भजनी मंडळी, अशा सर्व गावातून भजनी मंडळी उपस्थित आहे. आपले दोन्ही मृदंगाचार्य सागर महाराज टेमक, प्रसाद महाराज तरवडे, हार्मोनियम वादक आमचे पवार पाटील, अण्णासाहेब पाटील माकोणे, लक्ष्मण पाटील, माझ्या समोर बसलेले हरिभक्तीपरायण जुने गायनाचार्य आमचे जाधव पाटील, आत्ताच या ठिकाणी आलेले आपल्या मुळा बँकेचे चेअरमन सन्माननीय निमसे पाटील, सन्माननीय मोरे साहेब, आदरणीय सोनवणे सर, दरंदले सर ज्यांच्याकडे परवाच कार्यक्रम गणेशवाडीला झाला, शिंदे सर आमच्या बेलपिंपळगावचे निवृत्त शिक्षक, अप्पासाहेब पाटील आवटी ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या तालुक्यातील येळवंडे नाना, ठोसर भाऊसाहेब, जगताप पाटील, आमचे या ठिकाणी आलेले पोपट भाऊ, खुडसरगावची सर्व मंडळी, रमेश पाटील पवार असतील, आमचे पवार पाटील परिवारातील वामनराव आणि सर्व सहकारी असतील, शिवाजी पाटील आहेत, सन्माननीय आपल्या टाकळी भांचे आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक पटारे पाटील, त्यांचे बंधू, आदरणीय स्वामीजी आपल्या जंगलीदास महाराजांच्या परंपरेतील, त्यांनाही वंदन करतो. माझ्या समोर बसलेले संजय पाटील जंगले आपले ज्येष्ठ संचालक आणि सर्वच माकोणे साहेब, सर्व मान्यवर मंडळी. खरं तर परिसर आपला आहे, परिवार आपला आहे, जमलेले पाहुणे सुद्धा तुमचे आमचे सर्वांचे स्नेही आहे. आणि म्हणून उल्लेख करू गेलो तर तो कितीतरी शेवट बसलेल्या माणसापर्यंत सगळे आदरणीय आणि परिचितच मंडळी आपण आहात. आपण सर्वजण श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो आहोत. आणि या परिवाराविषयी खरं तर मी सांगावं असं काही वेगळं नाही आहे, आपण सर्वजण जाणून आहात. विशेष करून मातोश्री ज्या होत्या त्यांनी खूप या परिवाराला मार्गदर्शन केलं, आधार दिला, दिशा दाखवली. आपले परमार्थ स्नेही नामदेव तात्या, त्यांचे बंधू, या दोघांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम या मातेने केलं. तात्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं. मोहन पाटील हे लवकर वारलेले होते, मला वाटतं काय 73-72 साल, काय 73 साली ते वारले. आणि 73 सालापासून ते 2024 सालापर्यंतची यात्रा या परिवाराला मार्गदर्शन करत करायची आणि या परिवाराच्या परमार्थामध्ये, प्रपंचामध्ये सहभागी होऊन त्यांना योग्य दिशेनं नेण्याचं काम करायचं. मला वाटतं फार मोठं काम. म्हणून 95 वर्षाचं जवळजवळ आयुष्य मातोश्रींना लाभलं. आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा अण्णा पाटील आणि त्यांचे बंधू पोपटराव आणि सगळा जो परिवार आहे, या परिवारालाही एक सुसंस्कार देण्याचं काम त्यांनी केलं. मला वाटतं
वाडवडील माणसांकडून मिळालेली शेती वाडी, पैसा अडका आणि प्रपंच हा नेहमी त्याच्यात वाढ आणि घट होत राहते. कारण प्रपंचाचं ते स्वरूपच आहे, जे जे कर्म धर्म नाशिवंत. महाराज म्हणतात त्यांचं वर्म आम्हाला कळलेलं आहे. मुद्दा असा आहे की या मातोश्रींनी फक्त आपल्या परिवाराला संसार प्रपंचातली गोष्ट दिली नाही, तर त्यांनी परमार्थ विचार सुद्धा स्वतःही आचरण केले. त्या माळकरी होत्या, वारकरी होत्या, आणि आपल्या मुलं मुली सुना नातवंड धीर भाई सगळ्या परिवाराला, हे तर मुळात सगळेच मंडळी धार्मिक. पण मला असं वाटतं की जसं वाटसरू म्हणून चालताना एकमेकाचा आधार एकमेकाला अपेक्षित असतो, आणि चालताना सगळेच थकलेले असतात, पण प्रत्येकाने एकमेकाला म्हणायचं असतं आता थोडं राहिलंय बरं, आपण चालू, थोडे आहे थोडे आहे, या न्यायानं. तसं परमार्थामध्ये जर कुटुंबातले अधिकाधिक सदस्य आध्यात्मिक असतील तर ते एकमेकांना नेहमीच धीर देतात, दिशा देतात, आणि परमार्थ मार्गावर टिकवून ठेवण्यासाठी मोलाची मदत एकमेकाची एकमेकाला होते. आणि म्हणून तर श्रीकृष्ण चोरी करायचे ते सांगितलं, घर पाहुणी एकांताचे, नवविधा नवनीताचे विठाला. सोनई येथील धार्मिक सामाजिक सेवेमध्ये अग्रेसर असलेलं एक समिती संघटना पसायदान आनंदवन परिवार, आणि या परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार विनायक तात्या दरंदले, ज्येष्ठ सदस्य या परिवारातील किशोर भाऊ घावटे उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद देतो. आपण आपल्या जीवनामध्ये सन्मार्गरत राहण्यासाठी सद्विचारांची शिदोरी आपल्याजवळ असणं फार गरजेचं आहे. आणि मी म्हणालो, प्रपंच हा घटता वाढता राहतो, चढ उतार त्यामध्ये येतात, पण आपल्याजवळ जर संस्काराचं धन आपल्या वाडवडिलांकडून संत साधू महात्म्यांकडून मिळालं तर त्यात घट होत नाही, झाली तर वाढच होते. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. शब्द किती मोलाचे आहे. हा भक्तिभाव ज्याच्या अंतकरणात ज्याच्या घरात आहे, तुकोबाराय म्हणले त्याच्यात घट होणार नाही. नेघे उतार, त्याला उतार कधीच लागणार नाही. माणसाच्या मान मान्यता शरीर संपत्ती या सगळ्याच गोष्टीला उतार लागतो. वय सुद्धा आपण उतार वयच म्हणतो. एकदा का शरीर क्षीण होत चाललं, 50, 55, 60च्या पुढे वाटचाल सुरू झाली, आपण म्हणतो आता उतार वय सुरू झालं. पण गंमत अशी आहे की भक्ती करत असताना भक्तीला उतार लागला असं म्हणता येत नाही. प्रपंचाच्या दृष्टीनं जो माणूस निकामी आणि दुर्लक्षित केला जातो, परमार्थामध्ये जर आयुष्य गेला असेल तर वयोमान परत्वे तो माणूस अधिक कामाचा, अधिक पूजनीय मानला जातो. नुसता प्रपंच करणाऱ्या माणसाला उतार वयामध्ये कोणी किंमत देत नाही. जे कधी वारीला येत नाही, जे कधी पारणाला बसत नाही, ज्यांना भजन आवडत नाही, ज्यांना आध्यात्मिक सेवा कोणतीच आवडत नाही, मी माझं आणि माझा प्रपंच असं काही का वर्तन करत राहतात. सरते शेवटी ज्यांच्यासाठी प्रपंच केला ते सुद्धा शिव्याच घालतात. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड. कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लाग, तुम्ही संत माया बाप, एवढा उपकार करा, न्याम जाते थवारी, दाखवा दिनाचा सोयरा. हे तुम्ही संत माया बाप, एवढा उपकार करा, न्याम जाते थवारी, दाखवा दिनाचा सोयरा. पुण्य परोपकार आणि सेवा केलेला माणूस वाढत्या वयानुसार समाधान भोगीत जातो, समाधानाचा अनुभव करतो. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता
आणि फक्त प्रपंच करणारा माणूस एकदा का त्याचा कार्यकाळ संपत चालला, मज नाही हातपाय डोळा पडली झापड, हात पाय कान नाक डोळे शरीर प्रतिकूल होत चाललं. मग सर्व या प्रतिकूलतेमध्ये ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या मध्ये तो जगतो ते सुद्धा हळूहळू प्रतिकूल होत जातात. आणि परमार्थ सेवा करणाऱ्या माणसाचा कुटुंब आध्यात्मिक असेल तर ते त्यांचा सन्मान करीलच, पण गावकरी वारकरी नातेवाईक स्नेही शेजारी पाजारी सगळेच त्याचा सन्मान करतील की यांनी काहीतरी सेवा केली, योगदान दिलं. ते राष्ट्रसेवेसाठी, समाजसेवेसाठी, अध्यात्म सेवेसाठी, सेवा कोणती असू देत, पण ती माणसाला दैदिप्यमान बनवते, तेजस्वी बनवते आणि सर्वांमध्ये आदरणीय बनवते. म्हणून मला वाटतं परमार्थ करणारी माणसं वयोमान परत्वे सुद्धा आपल्याला आनंदी समाधानी दिसतील. म्हणजे आता शिवाजी तात्या, हे अशोक पाटील, सगळे कर्णासाहेब बसले, समाधानी वाटतात ना माणसं. त्याचं कारण काय आहे? आयुष्यामध्ये प्रपंचालाच फक्त महत्व दिलं नाही. प्रपंच ही एक जबाबदारी आहे, पोटा पाण्याचं साधन आहे, करायला पाहिजे, केलं पाहिजे. पण आपल्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्यावरचं प्रमुख कर्तव्य आहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विणजीवा सुखड. आणि त्यामुळे हा आनंद उत्साह, आनंद तेथीचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. भक्तीतून होणारं, आध्यात्मिक सेवेतून होणारं परिवर्तन काय आहे? जे जास्त चिंता करतात, मायामोह जास्त ठेवतात, ते तरुणपणी म्हातारे होतात. आणि जे सेवा सद्भावना अंतकरणात ठेवून ईश्वर चिंतन करत जगतात, ते म्हातारपणी सुद्धा विचारानं अंतःकरणानं कधी नैराश्यात दिसत नाही. विचार त्यांचे प्रफुल्लित असतात, सकारात्मक असतात. याचाच अर्थ तुका म्हणे वृद्ध होती. एखादा तरुण आहे, खर तर तरुण म्हणजे जो आपल्या कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला तारून नेऊ शकतो, त्याला काय म्हणतात? तरुण. जो धरून आणावा लागतो त्याला काय तरुण म्हणता येतं? शिवाजी महाराज धरून आण, त्याला कसं काय तरुण म्हणायचं? ते शेवटी त्याच्या मायबापावरच सगळी जबाबदारी येऊन पडते ना, ज्याला धरून आणावं लागतं. धरून ज्याला आणावं लागतं त्याचं जीवन धिक्काराला योग्य आहे. विठाला 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 विठाला. तरुण आहे, पण कोणती गोष्ट करायची माझ्याच्यानं होईल का, मला शक्य होईल का, मला कोण मदत करील, मला कोण ओळखतं, असे नैराश्याचे विचार काही लोकांचे असतात. आणि काही म्हातारी माणसं असते, जुना वारकरी आहे आणि तो पोरं आले, बाबा आपल्याला आपल्या सप्ताहाला 50 वर्ष होत आहे, सुवर्ण महोत्सव करायचा, इतके लोक पारायणाला, इतकं अन्नदान, इतके भजनी टाळकरी वारकरी बोलवायचे. अरे नक्की होईल, आपण करू ना, मी सुद्धा विना घेऊन उभा राहील. याला म्हणावं तुका म्हणे वृद्ध होती तरणे. ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे तोच खरा तरुण आहे. म्हणून आम्हाला आमच्या नामदेव तात्याचंही वय अजून कळलेलं नाही, तरुणच आहेत ते. कारण हे भजन भक्तीचं त्यांचं वय आता जवळजवळ 70च्या पुढे असेल, 71 आहे, कळत नाही ना. विठाला 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 कुंडली कवर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, संतन की जय. विठाला विठाला. म्हणून मायबाप हो, आपण आपल्या स्वतःला भाग्यवान मानायला पाहिजे की आपल्याला वारसा हक्कानं जर अध्यात्म मिळालं असेल. मी त्या मुद्द्याला धरून बोलतोय की घरातली वाडवडील मंडळी आपल्याला शेतीवाडी आणि प्रपंच देतील, ते आपल्या स्वाधीनच करून जात असतात. खर तर आपल्याकडे ही परंपरा आहे. मला आता काल परवा जर्मनीतून आलेला आमच्या एका गुरुबंधूचा मुलगा भेटला. तो जर्मनीत राहतो, नोकरी करतो. तर मी बोलत होतो, तो नेहमीच तिथूनही कधी कधी फोन करतो, बोलत होतो. तर त्याला विचारलं की काय, कशी परिस्थिती, कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, एकूण उद्योग व्यवसाय, नोकरीची परिस्थिती, अशा विविध विषयावर आम्ही बोलत होतो.
कुटुंब व्यवस्थेविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की महाराज, कुटुंब व्यवस्थेतल्या काही त्रुटी नक्की तिथे आहेत. आपलं कुटुंब हे आदर्श आहे, एकत्र आहे, पण त्या कुटुंब व्यवस्थेतली एक गोष्ट घेण्यासारखी म्हणे त्यांच्यासाठी. मुलगा मोठा हुशार चांगला. म्हटलं काय रे? म्हणे गोष्ट अशी आहे की ते म्हातारी माणसं म्हातारपणाला आपलं घरदार आणि प्रपंच आणि पैसा जो शिल्लक आहे, फार शिल्लक ठेवण्याच्या भानगडीतही ते लोक पडत नाही म्हणे. पण जो शिल्लक आहे तो तिथल्या चर्चला, ट्रस्टला किंवा सरकारला दान करून जातात. मुलांनी स्वतः कमवायचं. हे जर्मनीतली परिस्थिती आहे. मी म्हटलं गड्या सुशांत, आपल्या देशात जर हे लागू झालं तर सगळा भ्रष्टाचारच नष्ट होईल. म्हटलं एका दिवसात नष्ट होईल. ही जी हाव 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 चाललेली आहे, कोणासाठी चाललंय? झाली कोंबड्याची परी. विठाला हो. तुका म्हणे झाली तुका म्हणे झाली कोंबड्याची परे. तुका म्हणे झाले कोंबड्याचे परे. पुढेची उकरी लाभणे पुढेची उकरी लाभणे पुढेची उकरी लाभणे पुढेची उकरी लाभणे. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. पुढेची उकरी लाभणे पुढेची उकरी लाभणे. पुढेची उकरी लाभणे. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी आणि पुढेची उकरी लाभणे. वारकऱ्यांना नाही अनुभव हा, पण ज्यांच्या घरी कोंबड्या झोंबड्या असतात त्यांना हा अनुभव. तर ते उकिरड्यावर उकरत असतात, काही धान्य टिपण्यासाठी, काही मिळण्यासाठी. थोडं सरकून बसा, महाराजांच्या पुढे नका बसू. खरं म्हणजे मागून आल्यावर काही नियम असतात, ते कोंबडे उकरत असतात. पण उकरता उकरता त्याच्यात धान्य येऊन जातं, त्याच्यात अनेक गोष्टी येऊन जातात. ते उकरीतच राहतं, उकरीत राहतं. जे खायचंय धान्य तेही निघून जातं. त्या कोंबड्याला ते कळत नाही. मला असं वाटतं मानवी जीवनामध्ये सुद्धा जर माणूस फक्त कमवायचंय, पण कशासाठी? काही माणसं खूप ऐश्वर्यवान असतात, परंतु ते ऐश्वर्य कशासाठी उमजलेलं नसतं. एकानं गाडी घेतली, मग 4 तुमच्यासारखे वारकरी मित्रमंडळी म्हणाले, पा नवी गाडी घेतली तुम्ही, आता चला आपण पंढरपूरला जाऊन येऊ. तो म्हणला गेलो असतो, पण काय त्या करमाळ्याच्या पुढे रस्ता लय खराब आहे म्हणे. अजून करमाळ्यापर्यंत चांगला झालाय म्हणे, एकदम मस्त हायवे झालाय. अरे पण मग गाडी आहे ना. नाही नाही, पण ते कुठं काही झालं, त्याला लागलं काही दगड दुगड, टायरला लागला गाडीला. नको नको. आता मला सांगा, गाडी आपल्यासाठी का आपण गाडीसाठी? मला असं वाटतं माणसाने वस्तूंवर प्रेम करू नये. वाक्य सांगतो नीट ऐका. माणसांवर प्रेम करावं आणि वस्तूंचा वापर करावा. माणसांवर प्रेम करावं, ते घरातले, गावातले, नात्यातले. प्रेम माणसावर करा, प्रेम पैशावर आणि त्या नासक्या प्रपंचावर करू नका. त्याचा वापर जरूर करा. विठाला आता हेच सूत्र जगाकडे लावून पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी उलट दिसतं. माणसं माणसांचा वापर करतात आणि प्रेम पैशावर करतात. वापरले जात आहेत. नाते गोते सुद्धा वापरले जात आहेत. अर्ज भरल्यावरच नातेवाईक आठवतो. याला वापर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं दुसरं? घरच्याचा वापर, दारच्याचा वापर. बरं एवढंच नाही, महाराजाचा सुद्धा वापर. वापर चांगल्या अर्थाने असेल तर काय हरकत नाही, पण काही वापर असावा का? एक जण म्हणाला, महाराज साधू संताचे हात लागले तर बरकत येते म्हणे. म्हणे मग काय इच्छा आहे तुझी? नाही म्हणे, जरा माझ्या शेतात चाला थोडासा हात लावा म्हणे, काय
टिकाव पावडं कुदळ घेऊन इतका वापर. मला असं वाटतं आपण देव सुद्धा वापरतो. लग्न कार्य निघालं की मग ते नारळ फोडायची आठवण येते, तो अभिषेक घालायची आठवण येते, तो शेंदूर लावायची आठवण येते. पर इतर काय मग लग्न कार्य किंवा काही नसताना केलं तर देव रागावतो का? म्हणतो का मला नारळ फोडू नका, मला शेंदूर लावू नका, मला दिवा लावू नका? म्हणजे आम्ही बरीचशी माणसं देव सुद्धा वापरतो. आणि म्हणून आपल्याला वापर शरीराचा करावा, वापर संपत्तीचा करावा, वापर साधनांचा करावा आणि सेवा मात्र सर्वांची त्या माध्यमातून करावी. समाजाची, राष्ट्राची, ग्रंथाची, धर्माची, संतांची आणि देवतांची करावी. मुद्दा इतकाच आहे. माणसं इतकं प्रेम कधी कधी त्या नासक्या वस्तूवर करतात, काय कशासाठी हेच कळत नाही. गाडी घेतली तो म्हणतो नको नको खड्डे. याच्या पुढची गंमत सांगतो. दिवस पावसाळ्याचेच होते आणि एकानं छत्री घेतली, दुकानात गेला, छत्री घेतली. काय कर्मधर्म संयोग गावटे साहेब. तो बाहेर आला आणि पाऊस चालू झाला. बरं, तो बाहेर त्यानं पाऊल टाकलं आणि पाऊस चालू झाला. आता खरं तर छत्री घेतलीच होती म्हटल्यावर ती उघडायला पाहिजे होती की नाही. त्यानं उपरनं काढलं, छत्रीला गुंडाळलं, बगलात घातलं. तुम्हाला आश्चर्य वाटतं? नाही नाही, आहेत नमुने आहेत असे. आश्चर्य काय वाटू देऊ नका. ही गोष्ट अतिशयोक्तीची नाहीये. हे गावोगाव जे देवधर्म आणि सेवा चालली तुमच्यासारख्या उदार मनाच्या माणसांमुळे चालली. मला तर वाटतं, मी त्या दिवशी बोललो बेलपिंपळगावला, म्हणलं असेच नमुने एकदा एकत्र करावे आणि एखादा सप्ताह करावा, तपपूर्ती सप्ताह, असे नमुने एकत्र करायचे जे जे इतके कंजूस आहे, जे घराच्या सुद्धा उपयोगाला येत नाही. मला वाटतं जो भावाच्याही उपयोगाला येत नाही तो देवाच्या सुद्धा उपयोगाला येऊ शकत नाही. विठा या कंक पाटील परिवाराला जे धन्यवाद द्यायचे, आपल्यासारख्या सज्जन सात्विक परिवारांना धन्यवाद द्यायचे, ते यासाठी आहे. ते मला द्यावेशीच वाटत आहेत. त्याचं कारण हा देव धर्म, या सेवा सत्कर्म आपल्यासारख्या सेवाभावी उदार अंतकरणाच्या झळ सोसणाऱ्या माणसांवरती हे चालू. या कंक पाटील परिवाराला सुद्धा या सेवेची आवड आहे. साधू संत, देव धर्म, अन्नदान, सेवा सत्कर्म सहभाग असतो. नामदेव तात्या असतील, अण्णा पाटील, सगळे, पोपटराव, त्यांचे सगळे मुलांनाही आवड आहे चांगली. चांगल्या चांगल्या नोकरीवर मुलं आहे. संभाजीनगरला बरेच 2-3 कुटुंब आता तरुण मंडळी राहत आहेत. पण आवड आहे. मला असं वाटतं ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि म्हणून आम्हाला प्रपंच हा वारसा हक्कानं मिळेल, पण प्रपंच हा नष्ट होणार आहे. मी आपल्याला उदाहरण सांगतो. बस, भगवान श्रीकृष्णाने आपल्या 2 भक्तांना, 2 शिष्यांना 2 गोष्टी दिल्या. सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली. त्यानं मागितली नव्हती, परंतु भगवान प्रसन्न झाले. त्याचं दारिद्र्य पाहिलं, कळवळा वाटला आणि त्यानं आणलेले पोहे खाल्ले. देव कोणाचं उधार ठेवत नाही बरं का. देवानं आजवर कोणाचंही उधार ठेवलेलं नाही. कधीतरी आपल्या आजा पंजांनी केलेली पुण्याई सुद्धा आज आपल्याला कामं येते, ध्यानात ठेवा. देव उधार ठेवत नाही. आणि म्हणून मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा. सुवर्णाचा गाव दिला म्हणजे सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली. एक पहिली गोष्ट. दुसरा शिष्य भक्त होता तो अर्जुन. तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. अर्जुन एक निमित्त होता, पण जगताच्या माथ्यावरती जो संसार दुःखाचा भार आहे हा हलका करण्यासाठी भगवंतानं श्रीमद भगवत गीता अर्जुनाला दिली. मला आपल्या सारख्या सुज्ञ मंडळींना विचारायचं आहे की आज या मितीला याच्यातली कोणती गोष्ट शिल्लक आहे? सुदामदेवाला दिलेली सोन्याची नगरी की अर्जुनाच्या माध्यमातून दिलेली गीता? काय शिल्लक आहे? गीता शिल्लक आहे. सोन्याची नगरी. कारण शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे, जोडिले हे न सरे धन, जोडिले हे न सरे धन, जोडिले
अविनाश आनंद घन अविनाश आनंद घन अविनाश आनंद घन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन अमूर्त मूर्ती मधुसूदन अमृत मूर्ती मधुसूदन अमृत मूर्ती मधुसूदन हे समचरणी देखियला समचरणी देखियला शकून शकून बरवा फळला शकून बरवा फळला शकून बरवा फळला शकून बरवा फळला शकून बरवा 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 जोडिले हे न सरे धन जोडिले न सरे धन जोडिले अविनाशानंद घन अविनाशानंद घन अमृत मूर्ती मधुसूदन अमृत मूर्ती मधुसूदन मूर्ती मधुसूदन समाचरणी देखियला समाचरणी देखियला बरवा फळला शकून बरवा फळला बरवा बरवा फळला शकून बरवा फळला शकून बरवा फळला गुण बरवा फळला गुण बरवा फळला गुण बरवा फळला गुण एवढी गुणवान माणसं असल्यावर त्यांचं आपल्याला आनंद मिळालाच पाहिजे. वापर नाही म्हणत बरं माझ्या चांगला येईल तो शब्द, पण मला वाटतं हा खऱ्या अर्थानं सर्वांनी मिळून केलेला सेवेचा आविष्कार आहे. आणि इतकी चांगली गुणवान भजनी गायक वादक जुन्या नव्या पिढीतील तो आनंद घेत आहे. नाही तर बऱ्याच ठिकाणी जर चाल काढली तर त्यांना आपण एक म्हणून ती एक म्हणतात. असं पहिल्यांदाच लक्षात आलं की कीर्तनकारानं फार मग तिथं हातपाय खोडू नये, त्यानं सरळ 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 चालावं, सरळ चालावं. त्यानं परिस्थिती पाहून, जसं प्रपंच हा परिस्थिती पाहून करावा तसं कीर्तन आमची सगळे आदरणीय महाराज मंडळी परिस्थिती पाहून करतात. ठिकाणी तर सागर मी पखवाजाला म्हटलं थाप टाकतो म्हणजे कोणत्या बाजूने टाकू, असा पखवाजा आज आपल्या नशिबाला आलाय तर आपण जरा सावध राहिलं पाहिजे. नाही तर त्याला जर हान म्हणलं तर कोणाला हाणायला बसला शेजाऱ्याला एखादा, आपण हान म्हणतो ना कमी झाला. तेव्हा हे परमार्थ रूपी धन आहे, ध्यानात ठेवा. हे आनंद देणारं धन आहे, प्रसन्नता वाढवणारं धन आहे. आणि हे आपल्याला वडिलोपार्जित मिळालं तर खूपच भाग्यवान मानायला पाहिजे. काहींना वडिलोपार्जित हे मिळालं नाही. शबरीला वडिलोपार्जित हे धन नाही मिळालं, प्रल्हादाला वडिलोपार्जित नाही मिळालं, पण त्यांनी काही पूर्वपुण्याईनं स्वसाधनेनं ते कमावलं. पण तुकोबाराय म्हणले आम्ही भाग्यवान आहोत. माझ्या वडिलांची मिरासी गादे, माझ्या वडिलांची मिरासी गादे, माझ्या वडिलांची मिरासी गादे, माझ्या वडिलांची मिरासी गादे. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. ज्ञानोबाराय स्वतःला या दृष्टीनं भाग्यवानच समजतात. ते म्हणतात हा एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षयो विदु स काले नेह महता. या पद्धतीनं परंपरेनं प्राप्त होणं. जसं भगवान सांगतात की मी माझ्यापासून ही परंपरा मनु इक्ष्वाकू वगैरे ही कशी कशी चालत आली, इथे ते सगळं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा घरामध्ये, आणि म्हणून कंक पाटील परिवार त्या दृष्टीनं भाग्यवान ठरतो. आपल्यासारखे अनेक भाग्यवान ठरतात की ज्यांचे आजी आजोबा, आई वडील, चुलते काके हे अध्यात्मात होते. त्यांनी स्वतःला भाग्यवान मानायला पाहिजे. अभिमानानं सांगायला पाहिजे बरं. घरी आलेल्या पाहुण्या रावळ्यांना, वारकऱ्यांना, माझ्यासारख्या छोट्या मोठ्या कीर्तनकारांना अभिमानानं सांगितलं. आणि सांगतात की आमचे वाडवडील, मला त्या दिवशी दरंदले सर म्हणाले आमचे भाऊ कधी वारी चुकू दिली नाही. मला वाटतं हा अभिमान आहे सांगण्यासारखा कुटुंबाचा. या परिवारामध्ये सुद्धा हे अभिमानानं सांगण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सांगितलं पाहिजे. माणसं बऱ्याच वेळेला अभिमानानं सांगतात आम्ही माजी सदस्य आहे म्हणतात. सरपंचही नसतो तो, काय असतो? सदस्य. तोही माजी असतो. मग आपण म्हणू मागच्या टर्मला नाही आता त्याच्यावर 3 टर्म होऊन गेल्या. एवढं ध्यानात ठेवतो राजा. विठाला विठाला या नासक्या कुचक्या गोष्टी इतक्या डोक्यात घालून ठेवतात आणि इतक्या डोक्यात शिरतात, काही नाही सांगण्यासारखं. तुकोबारायांच्या घराण्यामध्ये महाजन हे पद होतं, इनामदार हे पद होतं, मोठे व्यापारी होते, मोठे सावकार होते. एकाही अभंगात पूजनीय महाराजांनी कुठे लिहिलं नाही मी इनामदार आहे, मी महाजन आहे. बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मेलो. पण महाराजांनी एक गोष्ट सांगितली, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिकन करी तीर्थव्रत माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझे चरण सेवा. म्हणून घरात आलेल्या पाहुण्या रावळ्यांना नासक्या कुचक्या गोष्टीच्या चर्चेत अडकवू नका. आपल्या घरातल्या आदर्श परंपरा सांगा. आदर्श शेती असेल ती सांगा, आदर्श नियमावली घराची असेल ती सांगा, आदर्श सेवा असतील, काही समाजसेवेचं कार्य असेल, काही अध्यात्म सेवेचं कार्य असेल ते सांगा. त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. बाकी मी आजी मी माझी नाही सांगितलं तरी चालेल. विठाला विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठाला विठाला विठाला. संत महात्म्यांना हे सगळं या भौतिक जगातलं वास्तव कळलेलं होतं. हे भौतिक जग उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे. याला निर्माण आणि नाश आहे, जन्म आणि मृत्यू आहे. आणि हे न थांबवता येण्यासारखं आहे. हे उद्वास्तू अपैसे होत जात जैसे, जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अनिवार्य आहे हे जन्म मृत्यू, हा उत्पत्ती नाश. आणि म्हणून इथे आलेला प्रत्येक जण हा तात्पुरताच आलेला आहे. महाराज म्हणतात पुत्र पत्नी सहोदर मिळती काष्टे लोटता, सकळ गोताचा पसर मिळती काष्टे लोटता पूर. आदळे दूर होती खल्लाळी. महाराजांनी काय चित्र उभं केलं हो तुकोबारायांनी या नाटाच्या अभंगातून तुमच्या माझ्या समोर आणि जनमानसासमोर. महाराजांनी चित्र असं उभं केलं जणू एक नदी आहे. भरपूर उगमाच्या भागामध्ये पाऊस पडलाय, महापूर आलाय नदीला, महापूर. दुथड्या भरून थडीच्या बाहेर पाणी, अशी नदी वाहत चाललेली आहे. आणि वाहता वाहता आजूबाजूच्या लाकडाचे ओंडके त्यामध्ये वाहत आले. आता ती जी लाकडं वाहत आली ती काही एकाच मालकाची, एका शेतकऱ्याची, एका गावातली, एका खळ्यातली नाही आहे. या शेतकऱ्याची, त्या शेतकऱ्याची, या गावातली, त्या गावातली. पण वाहता 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 योग असा आला, पाणी थोडं शांत झालं, काही लाकडं असे त्यातले काही लाकडं एकत्र आले, 2-4 जे काही. योगायोग किती पहा. लाकूड वेगवेगळ्या ठिकाणचं आहे, वाहता वाहता त्या प्रवासामध्ये, प्रवाहामध्ये एकत्र आलं. पुढे थोडं नदीच्या पाण्याला उतार मिळाला, खडक आला आणि पाणी उसळू लागलं. आदळे दूर होती खल्लाळी.
काय चित्र उभं केलं तुकोबाराय. पाणी आदळलं आणि ती लाकडं पुन्हा एकदा विभक्त झाली, बाजूला झाली. मला वाटतं तुमच्या माझ्या जीवनात आलेला नातेसंबंधाचा संयोग हा असाच आहे. या जन्म मृत्यू प्रवाहामध्ये, संसारामध्ये योगायोगानं एकत्र आहे. आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, या नात्यांचा सन्मान करावा. पण हेही ध्यानात ठेवावं, आदळे दूर होती खल्लाळी. हा मृत्यूरूप खाच खळगा कधीतरी येणार आहे आणि पुन्हा तिथून ज्याचा त्याचा प्रवास आपापल्या कर्मानुसार, कर्मानुगो गच्छती जीव एका. महाराज म्हणतात माणसाच्या जीवनातलं माझं 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 ज्याला म्हणतो तो संबंध हा असा आहे. त्या मोठी पुराणातली प्रसिद्ध गोष्ट नकराची सांगितली जाते. माझं 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 जे आपण प्रत्येक वेळेला म्हणतो. मला वाटतं या माझेपणामध्ये एकतर व्यापकता असावी, नाहीतर मग माझं म्हणूच नाही. दोन गोष्टी संतांनी आपल्या पुढे ठेवलेल्या आहे. माझं म्हणायचंय तर मग एकतर जो खरा माझा आहे त्याला म्हणा, देव माझा मी देवाचा, हेची माझी सत्यवाचा. भगवान स्वतः म्हणाले सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. मी सर्व जीवमात्राचा सोयरा आहे. आपण सोयऱ्यांची यादी करतो पण कधी कधी देवाचा मला वाटतं तो पडत नाही बरं का. बहुतेक मंडळी आपल्या घरातल्या कार्याच्या वेळी पहिली पत्रिका कोणाला देतात? देवाला. आणि ती फार चांगली गोष्ट आहे बरं. धन्यवाद देतो मी तुम्हाला, कारण तो पहिला सोयरा आहे हे तुम्ही ध्यानात ठेवलंय. देव सोयरा, 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 देव सोयरा दिनाचा, 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 देव सोयरा. सुहृदम सर्वभूताना. आणि म्हणून त्या नातेसंबंधाला एकतर ईश्वराशी जोडा, संपूर्ण जगताशी जोडा. ज्ञानोबारायांनी सुख मागितलं. साधारणपणे आपापल्या घरी पूजा होतात, आपण संकल्प करत असतो, पण आपला संकल्प संकुचित असतो म्हणून ते पसायदान नाही. माऊलींचा संकल्प व्यापक आहे म्हणून ते पसायदान आहे. किंबहुना सर्व सुखी. आमचा शब्द काय असतो? गुरुला विचारा. अस्माकं सकल कुटुंबाना क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी रक्षणार्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम द्विपद चतुष्पदानाम. म्हणजे घरातले सगळे सुखी, दोन पायाचे चार पाय. जनावरांचं सुद्धा सुख मागून घेतो. गाई जनावर कुत्री मांजरी हे सुद्धा. मला वाटतं त्याच्यात चूक आहे असं मी म्हणत नाही, पण आम्ही व्यक्तिगत जी पूजा करतो त्याचा संकल्प आमच्या व्यक्तिगत पूजेसाठी असतो. आम्ही असं म्हणत नाही की माझ्या शेजाऱ्यालाही सुखी राहू दे. पण ज्ञानोबारांनी जो संकल्प केला, जात धर्म प्रांत देश भाषा परिस्थिती कशाचा अडसर ठेवला नाही, त्रैलोक्यातील सर्व सुखी व्हावे ही भावना ठेवली. मला वाटतं सर्व संतांचा विचार याच दृष्टीचा आपल्याला पाहायला मिळतो. अवघेची जन सुखी राहावे, सुखी राहावेत असू नये दुखी कोणी, असू नये दुखी. अवघेची जन सुखी राहावेत असू नये दुःखी कोणी एक. लक्ष्मण महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. एक तरी प्रमाण जर कीर्तनात नवं ऐकायला मिळालं तर तो अभ्यास आणि ते साधना तिथे दिसून येते. आणि म्हणून धन्यवाद दिलेच पाहिजे ना चांगल्या गोष्टीला. संपूर्ण जगत सुखी असावं म्हणून एक तर माझं म्हणू नये, आणि म्हणायचंय तर सर्वांना म्हणावं, नाही तर कुणीच माझं नाही. एकतर अजातवादाचा मार्ग तरी पत्करा, नाही तर चिदविलासवादाचा मार्ग पत्करा. अजातवाद म्हणजे मग सर्वच नश्वर आहे आणि माझं कोणी नाही मी कोणाचं नाही. आणि चिदविलासवाद म्हणजे संपूर्ण सर्वांमध्येच ईश्वर आहे, मग सर्व माझे आणि मी सर्वांचा आहे. दोन्हीतून एक गोष्ट तरी परमार्थात निवडावी लागते. एक आहे हा पूर्णतः निवृत्ती मार्ग आहे, ज्याच्यामध्ये मी कोणाचाही नाही आणि माझं कोणीही नाही, अशा पद्धतीनं ही भावना. आणि म्हणून
संत महात्म्यांनाही उमजलेलं होतं. या संपूर्ण जगताशी जो संबंध आम्ही जोडला, जसा त्या नकराला वाटत होतं, त्या मगरीनं त्याचा पाय धरला आणि तो गजेंद्र हत्ती, तो नकराने पाय धरला. गजेंद्र हत्ती, त्याला वाटत होतं गजेंद्राला की माझे संपूर्ण आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहे, मला सोडवतील. झालं तसंच. आले सर्वजण. हा पाय धरून खाली ओढतोय नकर. गजेंद्र बाहेर तलावातून येण्याचा प्रयत्न करतोय आणि ओढाताण चाललेली असताना त्याचे आप्तेष्ट आले, सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु नाईलाज झाला. अनेक काळपर्यंत ही ओढाताण करूनही शेवटी यश काही मिळेना आणि सरते शेवटी ते म्हणाले की आता नाईलाज आहे, आपण तरी किती वेळ आपलं काम सोडून थांबायचं. मला असं वाटतं एखादा अति आजारी किंवा अगदी शेवटच्या स्टेपवर गेलेला पेशंट असेल, माणसं येतात, भेटतात, फार फार तर 1-2 दिवस राहतात. मुलीबाळी असतील तरी सरते शेवटी त्या म्हणतात काही झालं तर आम्हाला कळवा, पण घरी कोण नाहीये करायला. आहे की नाही? आता हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण ही वास्तविकता आहे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरी जोडे. त्या गजेंद्रावर तीच वेळ आली आणि सर्व जोवरी छळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आका, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. तोच देह आहे, तेच जीवन आहे. पण जोपर्यंत चलन वलन आणि सत्ता होती, सगळे मानत होते, शरीर थकलं, संपत्ती थोडी कमी झाली, मान मान्यता कमी झाली आणि सगळ्यांनी पाठ फिरवली, अशी परिस्थिती आपल्याही जीवनात येते. त्या गजेंद्राच्या जीवनामध्ये आली आणि शेवटी विचार केला, सगळे सोडून गेले मला, माझ्या नात्या गोत्याचे जवळचं कोणी माझ्याजवळ राहिलं नाही. मग त्यानं परमात्म्याचा धावा केला. कबीर महाराजांचं एक वचन मला इथे आठवतं. ते म्हणतात, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय. दुःख आल्यावर देवाचा धावा करणं ही एक प्रवृत्ती आहे सर्वांचीच, पण सुखातच जर भजन केलं तर दुःखाचा स्पर्श होणार नाही. दुःख येणार नाही असं नाही, पण ते दुःख दुःख म्हणूनच वाटणार नाही, कारण ईश्वर चिंतनानं त्या दुःखाला तीव्रताच राहत नाही. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. आणि म्हणून गजेंद्र ईश्वराचा धावा करतो. होईल तो कोण ब्रह्मांड चालक, होईल तो कोण ब्रह्मांड चालक, आपणाची हाक देईल हाके, आपणाची हाक देईल हाके. होईल तो कोण चालक, होईल तो कोण ब्रह्मांड चालक, आपणाची हाक देईल हाके. आपणाची हाक देईल हाके. होईल तो कोण ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल. आणि सरते शेवटी कनवाळू कृपाळू परमात्मा प्रसन्न झाला, त्या गजेंद्राला सोडवलं. नकरा, आता तो नकरोद्धार म्हणून खूप मोठाच सगळा प्रसंग आहे. त्यानं सांगितलं, त्या सुसरानं मगरीनं नकरानं सांगितलं, देवा तुम्ही त्याचा जर उद्धार केला तर माझाही करावा लागेल ना. त्याला दर्शन घडलं तर मलाही घडलं, पण मला त्याच्यापेक्षा जास्त पुण्य घडलंय, कारण मला नुसतं तुमचं दर्शन घडत नाहीये, तर तुम्ही भक्त म्हणून याचा उद्धार केला. धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय.
हरी प्राप्तीचे पाय धरावे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ओ हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते. मी तर तुमच्या भक्ताचे पाय धरले. मला वाटतं सोयीस्कर बोलायचं म्हणल्यावर बोलू शकतो माणूस. तसं त्यानं सांगितलं आणि त्याचाही उद्धार केला. मला एवढंच सांगायचंय की माझं म्हणावं अशी काही परिस्थिती नाही आणि मी म्हणावं अशी तर अजिबातच नाही आहे. कारण मी म्हणावं तर आपणच त्यानं दिलेल्या सत्तेवर जीवनावर अवलंबून आहोत. जन्माला आपण आपल्या इच्छेनं आलेलो नाही आणि आपण आपल्या इच्छेनं आलो असतो तर प्रत्येकानं जास्तीत जास्त चांगला भाग मागून घेतला असता. आपला भाग चांगलाच आहे पण याच्याही पेक्षा जिथे जास्त भाव जमिनीला आहे, जिथे जास्त महाल आहे असंच मागितलं असतं. जन्म पराधीन आहे. बरं जाणं स्वाधीन आहे का? नाही. पराधीन आहे जगती क्षणभंगुर नाही भरवसा. क्षणाचाही भरवसा देता येत नाही. म्हणजे श्रीकृष्णाला मारायचं याची योजना आखणारा कंस दररोज योजना आखत होता पण त्यालाच माहित नव्हतं त्याचा शेवटचा दिवस जवळ येऊन ठेपलेला आहे. तो अशा आविर्भावात होता की मी श्रीकृष्णाला मारणार आणि माझा बदला मी पूर्ण करणार, माझं राज्य मी भयमुक्त करणार आणि मी पुन्हा एकदा असाच आसुरी प्रवृत्तीनं वागत राहणार. पण त्याला माहित नव्हतं ना ही नियती काय ठरवून ठेवते हे त्याला ठाऊक नाहीये. आणि सरते शेवटी असं घडलं की मल्ल युद्धाच्या निमित्तानं बलराम श्रीकृष्ण हे मथुरेमध्ये गेले गोकुळातून. मोठं दुःख झालं गोकुळवासियांना त्यांच्या वियोगाचं. पण भगवंताला पुढेही बहुत करणे आहे, त्याला गेलं पाहिजे. गेले. पुष्कळ मोठा सगळा प्रसंग आहे. आणि मग मल्ल युद्धाच्या निमित्तानं कंसाला आपल्या मुष्टीप्रहारानं श्रीकृष्णानं त्या ठिकाणी मारलेलं आहे. निमित्त मल्ल युद्धाचं होतं. मला एवढंच सांगायचंय मी म्हणणारा जगामध्ये अनेक वेळा हतप्रभ झालेला आहे. औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर राज्य करणारा एक मोठा सम्राट होऊन गेला. या भारतीय राजवटीच्या परंपरेमध्ये औरंगजेब हा एक दीर्घकाळ मुघलांची राजवट दिल्लीच्या तख्तावर होती 400-450 वर्ष. आणि त्याच्यातला औरंगजेब हा एक फार शूर वीर प्रतापी असा पण क्रूरही तेवढाच होता, द्वेषीही तेवढाच होता. मंदिरांचा द्वेष होता, हिंदू धर्मियांचा द्वेष होता, मंदिरं पाडायची. आणि असा तो औरंगजेब खास महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला. महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला खरा परंतु त्याला शेवटपर्यंत महाराष्ट्र काही जिंकता आला नाही. अगदी छत्रपती शिवरायांनी तोंड दिलं, नंतर संभाजी महाराजांनी प्रतिकार केला, नंतरच्या काळात संताजी धनाजी सारख्यांनी सुद्धा अचानक हल्ले करून आणि महाराणी ताराबाई या सगळ्या लोकांनी त्याला जिंकू दिलं नाही. मी म्हणत होता आता हा महाराष्ट्र मी ताब्यात घेईल, पण सरते शेवटी त्याला वाटलं होतं मी महाराष्ट्र जिंकेल, इथलं धन दौलत आणि तो विजयोत्सव मी जाऊन साजरा करील दिल्लीमध्ये हस्तिनापुरामध्ये. पण तसं झालं नाही. सरते शेवटी या चिंतेमध्ये आणि या सगळ्या विवंचनेमध्ये सतत त्याला सतत हानी होत होती आणि त्याचा मृत्यू झाला. शेवटी संभाजीनगरच्या जवळ रत्नपूर म्हणून गाव आहे, ज्याला जुनं नाव खुलताबाद आहे, त्याला आज रत्नपूर म्हणतात. नवीच नावं आपण म्हणली पाहिजे. विठाला का त्या गुलामीच्या खुणा आपण जिवंत ठेवायच्या. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या जिल्ह्या बाबतीत सुद्धा लिहिताना अहिल्यादेवी माता होळकर यांचं जर एवढं मोठं योगदान लाभलेलं आहे, प्रचंड समाजसेवेसाठी या मातोश्रीनं आपलं आयुष्य झिजवलं. पाणी नाही तिथे बारव खोदायची, नदी आहे तिथे घाट बांधायचा, तीर्थ आहे धर्मशाळा बांधायच्या, उपासमार आहे तिथे अन्नक्षेत्र सुरू करायची. आणि म्हणून आपल्याला आपल्या या सर्व जाती धर्मातील महापुरुषांचा अभिमान असायला पाहिजे. विठाला विठाला
याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. रत्नपूर आहे संभाजीनगरच्या पुढे, वेरूळ क्षेत्राच्या जवळ, देवगिरी किल्ल्याच्या जवळ. आणखी किती सांगायचं सगळ्या खानाखुणा आपल्याला माहितच आहे, पण मी मुद्दाम हे शब्द कानावर टाकतो नव्या पिढीच्या की हे असं म्हणत चला. देवगिरी म्हणा, रत्नपूर म्हणा, संभाजीनगर म्हणा, अहिल्यानगर म्हणा, तिकडे धाराशिव म्हणा. विठाला याचा अर्थ आपल्या मनात द्वेष असा नाही आहे, पण आपल्याला आपल्या त्या पूर्वजांचा, त्यांच्या सेवेचा अभिमान. औरंगजेब मी म्हणत इथे आला, पण सरतेशेवटी या मातीमध्ये त्याला दफन व्हावं लागलं. या जगामध्ये अहंकार हा अत्यंत माणसाला घातक ठरतो. माणसाजवळ सामर्थ्य असावं, माणसाजवळ कर्तृत्व असावं, माणसाजवळ अनेक चांगल्या गोष्टी असाव्या, परंतु त्याचा अभिमान असू नये. म्हणतात तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. धनाचा, ज्ञानाचा, मान सन्मानाचा अभिमान हा माणसाला नरकाकडे, अधोगतीकडे, अपमानित अशा काळाकडे घेऊन जातो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले आम्हाला जगताचे संपूर्ण सार उमजलेलं आहे की इथे सत्ता ईश्वराची आहे, सत्ता आमची नाही आहे. त्यानं पाठवलंय, देशवेश नोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, तीही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी, अंध पांगोळ झालो. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून ही भावना प्रकट करतात. आता नाम नेमी माझे, आता नाम नेमी माझे, आता नाम नेमी माझे, आता म्हणे मी माझे, टाळ टाळ, आता म्हणे मी माझे, आता म्हणे मी माझे, आता म्हणे मी माझे, आता म्हणे मी माझे. लेखे भार काही ओझे, लेखे भार काही ओझे, लेखे भार काही ओझे, लेखे भार काही ओझे, काही ओझे, नेघे भार काही ओझे, तुझी तारी मारिता, तुझी तारी मारिता, तुझी तारी मारिता, तुझी आता म्हणे मी माझे, नेगे भार काही ओझे, नेगे भार काही ओझे, आता म्हणे मी माझे, नेगे भार काही ओझे, नेगे भार आता न म्हणे मी माझे, नेघे भार काही ओझे. तुकोबाराय आता शब्द जो वापरतायत प्रस्तावनेमध्ये आपण थोडस बोलून गेलो होतो. हे आता कधी आहे तर मला असं वाटतं त्याच्या अगोदर काही गोष्टी महाराजांच्या विचारात त्यांना उमजलेल्या आहे, समजलेल्या आहे. एखादा विषय आपल्याला जसा समजतो मग आपण स्वीकार किंवा त्याग हे ठरवत असतो. एखादा विषय हा चांगला आहे असं एकदा समजलं, उमजलं, विश्वास झाला की आपण त्याचा स्वीकार करतो. एकदा चौकशी पूर्ण झाली
की मग पाहुणे सुद्धा म्हणत असतात आता सुपारी फोडायला हरकत. येतं हे तर सोपं उदाहरण सांगितलं की नाही, सोपं सांगितलं. पण तोपर्यंत म्हणतात ते अजून मुलाचे मामा यायचे, मावशीला विचारायचंय, आमचा एक भाऊ पुण्याला राहतो त्याला येऊ द्या. हे सगळं टाळाटाळ तोपर्यंत तुमचा बायोडाटा सगळा कळेपर्यंत चालू असतं. हे सगळं एकदा समजलं नाही, माणसं चांगली, मुलगा चांगला, संस्कार चांगले, मुलीकडचे मुलांचे तेही विचारपूस करतात, चांगलं आहे. मग म्हणतात आता सुपारी फोडायला काय हरकत. निर्धार होतो स्वीकार किंवा त्यागाचा. आणि एखादी गोष्ट चुकीची आहे असं लक्षात आलं त्याचा त्याग सुद्धा विचारांतीच होत असतो. तुकोबाराय विचारांती बोलतायत, उगीच मनात आलं म्हणून बोलत नाही. आता न म्हणे मी माझे, महाराजांनी पाहिलेलं आहे. येथे नाही उरवाले अवतार, येरते पामर जीव. इथे भगवत अवतार सुद्धा आले आणि गेले. माणसानं मी कशाला म्हणायचं आणि माझं कशाला. दुसरी गोष्ट, ईश्वरीय सत्ता ही किती बलवान आहे जीवापेक्षा. जीव हा शेवटी अल्पज्ञ अल्पायू अशा स्वरूपाचा आहे आणि परमात्मा हा सर्व समर्थ आहे. म्हणून समर्थ जे जे करी ते न होणे चराचरी असं सामर्थ्य ब्रह्मांडाला निर्माण करणं, चालवणं, हे घडणं मोडणं ज्याच्या संकल्प मात्रानं चालतं, हे ईश्वर सामर्थ्य कळलं. जीव हा काही काळापुरता आलाय, त्याला जायचंय, हा प्रवासही लक्षात आला. देह आणि देह संबंधी ब्रह्मांड हे नश्वर आहे, नाशिवंत आहे, हेही कळलंय. संत महात्म्यांच्या विचारातून ही आत्मजागृती झालेली आहे. आणि म्हणून आता न म्हणे मी माझे, नेघे भार काही ओझे. माझच नाहीये तर भार कशाचा घ्यायचा. जे घडतंय ती ईश्वराची इच्छा आहे, त्याची लीला आहे. मग हे जर माझं नाहीये त्याचा भार मी कसा घेणार. आणि म्हणून नेघे भार. त्याच्यावर आता उदाहरणं दृष्टांत पुष्कळ असले तरी वेळेची मर्यादा ओळखून पुढील सर्व चरणांचा सरळ अर्थ सांगतो. पण एक एक चाल वाटून वाटून सगळे, आता खूप सगळे भजनी मंडळी आहे ना, त्याच्यामुळे पुढच्या तिन्ही चरणाला परत चाल लावायचीच आहे आपल्याला. फक्त आपापल्या सोयीनं वाटून वाटून म्हणा विठाला तेव्हा या जगतामध्ये एखादी गोष्ट जर तुला रक्षण करायची असेल तर ती तू करतो. आणि एखाद्या गोष्टीचा नाश ठरलेला असेल, ती काळवेळ जवळ आली असेल तर मात्र ती नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या जगतामध्ये तारणारा आणि मारणारा तूच आहेस. अभंगाचं दुसरं चरण. तुझी तारिता मारिता, तुझी तारिता मारिता, तुझी तारिता मारिता, तुझी तारिता मारिता, तुझी सर्व सामर्थ्य ते तुझ्या ठाई आहे.
आणि या जगतामध्ये हे संपूर्ण जगत देवा तुझ्या अस्तित्वानं तुझ्या शक्तीनं सच्चिदानंद स्वरूप या तत्वानं व्यापलेलं आहे. अभंगाचं तिसरं चरण. अवघा तुझी जनार्दन अवघा तुझी अवघा तुझे जनार्दन संत बोला देव जाना 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 तुझी तारिका मारिका तुझी तारिका तुझी तारिका मारिता हरे विठोबार कुमाई 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 अवघा तुझी जनार्दन संत बोलती वचन सर्वम खलविदम ब्रह्म असं महावाक्य. अर्थात हे जगत संपूर्ण ईश्वरमय आहे. ईश्वरा वाचून दुसरं काही नाही. आत हरी बाहेर हरी हरिणे घरी कोंडिले. हा भक्तांचा संतांचा अनुभव आहे. तुकोबारायांना विचारलं की महाराज आपण वारीला जाता पंढरीच्या पांडुरंगाचे निस्सीम उपासक आहात, पांडुरंग कुठे कुठे दिसतो? महाराजांनी नाटातच सांगितलं, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. अशा पद्धतीनं तो सर्वत्र व्यापलेला आहे, सर्वांमध्ये विस्तारलेला आहे. आणि असा हा परमात्मा या जगताचा आधार अधिष्ठान आहे. तो आम्हाला जन्माला घालतो, त्याची इच्छा आहे तोपर्यंत आम्ही काही कार्य करू शकतो आणि पुन्हा आम्हाला जावं लागतं. पण या मृत्यू लोकातलं आम्हाला काहीही सोबत नेता येत नाही. सोबत नेता येईल ते फक्त आशीर्वाद, ते केलेलं पुण्य आणि मागे ठेवता येतील त्या चांगल्या आठवणी. आपण चांगले संबंध जपले आणि मला वाटतं बहुतांशी आपण लहान थोर स्त्री पुरुष सर्वच जण तसा प्रयत्न करतो, करायलाच हवा. कारण काही ना काही निमित्तानं ती चांगली आठवण उत्तमची उरे. आज ज्या मातोश्रींचं पुण्यस्मरण आपण करतोय, त्यांनी सुद्धा पतीच्या निधनानंतर, मोहन पाटलांच्या निधनानंतर 73 साली ते वारले. 73 ते 2024 मोठा कालावधी आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये व्रत नियम पाळून, आध्यात्मिक सेवा करून, प्रपंचाची जबाबदारी पार पाडत
आपले दीर भाये जावा सुना मुलं मुली नातवंड सगळ्यांच्या प्रती आपलं योगदान, येणारा वारकरी अतिथी पाहुणा रावळा त्याची सेवा, आणि मग भावकी संबंध असतील गावकीतले संबंध असतील सर्व सांभाळण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या संख्येनं या परिवाराच्या माणुसकीमुळे या परिवाराच्या सेवा कार्यामुळे आपण सर्वजण उपस्थित राहिलात. नातेसंबंध तर आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन एक आपुलकी या परिवाराविषयी सर्वांना कंक पाटील परिवाराविषयी आहे. तेव्हा आपणा सर्वांच्या वतीनं मातोश्रींच्या स्मृतींना मी पुन्हा वंदन करतो. नामदेव तात्या, अण्णा पाटील, पोपटराव आणि या घरातली सर्व मंडळी आणि सर्व कुटुंबातील सदस्यांना या मातोश्रींचे सदैव आशीर्वाद लाभावे. इथून पुढील काळात सुद्धा सर्व कुटुंबियांची वाटचाल उत्कर्षमय भक्तिमय व्हावी ही प्रार्थना करतो. या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आपण सर्वजण, बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील तुवर आहेत, संजय पाटील आहेत, आपले विश्वस्त कैलासराव जाधव पाटील आहेत, उद्योजक निवृत्ती पाटील काळे आहेत, ज्येष्ठ समाजसेवक आणि उत्तम बाबांचा वारसा पुढे चालवणारे दिलीपराव मोठे पाटील आहे, जंगले पाटील आहे, सगळी लहान थोर मान्यवर मंडळी आपण उपस्थित आहात. आपणा सर्वांच्या वतीनंही भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो. आणि तुकोबाराय म्हणतात की आम्हाला इथून काही नेता येत नाही, त्याच्यामुळे आमचं तिळभरही काही नाही, अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे काही, तुका म्हणे काही, तुका म्हणे काही, तुका म्हणे काही, तुका म्हणे काय, तुका म्हणे काय, तुका म्हणे काय, तुका म्हणे काय. माझे तिळ भरा नाही, माझे तिळभर नाही, माझे तिळभर नाही, माझे तिळभर नाही. तुझी तारिता मारिता, तुझी तारिता मारिता, तुझी तारिता मारिता, तुझी तारिता मारिता. माझे तिळभर नाही, माझे तिळभर नाही, तुझी तारिता मारिता, तुझी तारिता मारिता, तुझी तारिता मारिता, तुझी तारिता मारिता. कळाला निरुता
कळो आलाची निरुता आय कळो आला सिनेरुता कळो आला से कळो आला सिनेरुता कळो आले निरुता कळो कळो आले कळो आले निरुता कळो आले निरुता महाराज तुझी तारे तामारेता कळो आले निरुता तुझी तारे तामारेता कळो आले ज्ञानेश्वर माऊली